मित्रांनो, माझे वय आता 23 वर्षे आहे. ही कथा काही वर्षापूर्वी सुरू झाली होती. जेव्हा मी नुकताच 18 वर्षाचा झालो होतो. तेव्हापासून जे काही सुरू झालं ते अजूनही सुरूच आहे. त्यावेळी मी शाळेत होतो. नुकतीच तारुण्याची पावले पडू लागली होती आणि मनात नवीन नवीन बदल घडत होते. तरीही मला या गोष्टीचे फारसे ज्ञान नव्हते. अभ्यासाच्या व्यापामुळे अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नसे. मी अभ्यासात नेहमीच खूप हुशार असल्याने इतर गोष्टीचा फारसा विचार माझ्या मनात येत नसे. त्या काळात एक मुलगी माझ्या आयुष्यात आली. या कथेत तीच मुख्य पात्र आहे. तिचे नाव सानिका. ती माझ्यापेक्षा वयाने मोठी असून नात्याने माझी दूरची मामी लागते. तिचे आमच्या शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात MBSसाठी प्रवेश घेतला होता. जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सडपातळ बांधा आणि भरदार व्यक्तिमत्व आणि डोळ्यावर चष्मा. तिचा चेहरा अत्यंत सुंदर होता. योगासने आणि व्यायाम करून तिने स्वतःचे व्यक्तिमत्व अतिशय मोहक रचले होते. चष्मा लावणाऱ्या मुली जेव्हा चष्मा काढतात तेव्हा त्या किती वेगळ्या आणि सुंदर दिसतात हे तुम्हाला माहितीच असेल. आमच्यासारखीच मुले अशा मुलींकडे पाहून मनातल्या मनात वाह म्हटल्याशिवाय राहत नाहीत. काळ पुढे सरकत गेला आणि मामीचे आमच्या घरी येणे जाणे वाढले. कॉलेजला 1-2 दिवस सुट्टी मिळाली की ती आमच्या घरी यायची. आम्ही खूप मजा करायचो. ती माझ्यासाठी नेहमी भेटवस्तू आणि चॉकलेट्स आणायची. असे दिवस कधी निघून गेले कळालेच नाही. मी कॉलेजला गेलो आणि ती पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेली. आता आमची भेट आणि बोलणे जवळपास बंद झाले होते. फक्त जेव्हा कधी ती घरी यायची तेव्हाच आमची भेट व्हायची. मात्र आता एक बदल झाला होता. जेव्हा ती घरी राहायला यायची तेव्हा ती माझ्याशी आधीपेक्षा जास्त बोलू लागली होती. रात्री झोपताना आम्ही दोघे एकत्र झोपायचो. ती मला पूर्णपणे चिटकून झोपायची, ज्याला आजच्या भाषेत कडलिंग म्हणतात. ही गोष्ट भविष्यात आम्हाला किती पुढे घेऊन जाईल याची मला तेव्हा पुटकशीही कल्पना नव्हती. आमच्या या नात्यात एक नवीन वळण आले जेव्हा माझ्या मावस भावाचे लग्न ठरले. त्या लग्नासाठी सानिका मामीसुद्धा आली होती. खूप दिवसानंतर आमची भेट झाली. तिला पाहताच मी काही क्षणासाठी सर्व काही विसरून गेलो. सुरुवातीला आनंद झाला, पण नंतर मनात एक वेगळीच भावना दाटून आली. तिच्याकडे पाहताना ती आता आधीपेक्षा अधिक देखणी वाटू लागली होती. तिचे व्यक्तिमत्व अधिकच प्रभावी झाले होते. मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. लग्न सोहळा संपला तेव्हा खूप रात्र झाली होती. सर्वजण थकले होते. नोव्हेंबरचा महिना असल्याने चांगलीच थंडी होती. आम्ही सर्व भावंडे आणि मामी एकाच खोलीत झोपलो होतो. गाद्या एका रांगेत लावल्या होत्या. भिंतीच्या बाजूला मी, माझ्या शेजारी मामी आणि त्यानंतर सर्वजण होते. काही वेळाने मला झोप लागली. रात्री 9:30च्या सुमारास मला कोणाचा तरी स्पर्श जाणवला. मी डोळे उघडले तर तो मामीचा हात होता. कोणाला तरी धरून झोपण्याची तिला सवयच होती. मी तिचा हात बाजूला करण्याचा विचार केला, पण तिने मला इतक्या घट्ट मिठीत घेतले की माझ्या भावना अनावर झाल्या होत्या. मी स्वतःला नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी कसा तरी तिचा हात बाजूला केला आणि बाथरूममध्ये जाऊन स्वतःला शांत केले. लग्नानंतर सर्व पाहुणे निघून गेले. फक्त मी आणि मामी तिथे होतो. घर आता रिकामे झाले होते. मामीला तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली होती. मी तिच्यासोबत 1-2 दिवस हॉस्पिटलमध्येही गेलो होतो. ती खूप आनंदी होती आणि मी सुद्धा. रात्री जेवण झाल्यावर आम्ही झोपण्याची तयारी केली. घरात फक्त आजी आणि आम्ही दोघं होतो. मावस भाऊ आणि वहिनी त्यांच्या खोलीत होते, तर आजी लवकरच झोपली होती. मी आणि मामी दुसऱ्या खोलीत झोपायला गेलो. त्या रात्री पुन्हा तेच घडले. तिचा हात माझ्या भावनेवर आला. आज मी धाडस केले आणि तिला आपल्या कचाट्यात घेतले. मी मुद्दामून माझा हात तिच्या व्यक्तिमत्वावर ठेवला. सुरुवातीला मी हात अजिबात हलवला नाही, जेणेकरून तिला वाटावे की मी झोपेतच हात टाकला आहे. बराच वेळ काही तिचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मी हळूहळू तिच्या व्यक्तिमत्वाचा अनुभव घेऊ लागलो. मला भीती वाटत होती की ती जागी झाली तर मोठा गोंधळ होईल, पण तिने कुठलाही प्रक्रिया दिली नाही. माझे धैर्य वाढले आणि मी अधिक मोकळेपणाने अनुभव घेऊ लागलो. तेवढ्यात तिने कूस बदलली आणि झोपली. मी थोडा घाबरलो, पण पुन्हा धाडस करून अनुभव घेऊ लागलो. तिच्या भरदार व्यक्तिमत्वाने मला आधीच धुंद केले होते. मी अनुभव देत होतो तरीही तिने कोणताही विरोध केला नाही. मला समजले की तिलाही हे सर्व आवडत आहे. मी हळूच व्यक्तिमत्व मोकळे करण्याचा प्रयत्न करू लागलो. अचानक मामी हलली आणि मागे हात करून म्हणाली, "अरे माझ्या लाडक्या, याला असे मोकळे करतात का? थांब बाळा, आज तू संपला समज." मी घाबरलो, पण त्यानंतर जे घडले त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. तिने स्वतः व्यक्तिमत्व मोकळे केले आणि माझा हात पकडून व्यक्तिमत्वावर ठेवला. मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तो अनुभव एका स्वर्गापेक्षा कमी नव्हता. मी हळूच अनुभव घेत असताना तिचा एक मधुर हुंकार निघाला, "आरामात ना, त्रास होत आहे." त्या आवाजाने मी अधिक प्रभावी झालो. मग मी तिला फिरवले
तिचे डोळे मिटलेले होते आणि आम्ही पापी देऊ लागलो. सुरुवातीला ती थोडी शांत होती, पण नंतर तिनेही मला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. काही वेळाने तिने मला हळूच दूर ढकलले आणि फिरून झोपली. मी आता शांत झालो होतो. मला वाटले की आजसाठी इतके पुरेसे आहे. जास्त घाई केली तर सर्व काही बिघडेल. मी पुन्हा एकदा हातबल केले आणि येऊन झोपलो. अर्ध्या तासानंतर मामीने पुन्हा हालचाल केली. तिने मला हलवून जागे केले आणि म्हणाली, "अरे, मला प्रभावी करून तू स्वतः शांत होऊन झोपलास, पण माझे काय?" तिच्या त्या स्पष्ट बोलण्याने माझे धैर्य सुखावले. मी तिला ओढले आणि मी तिच्या कानात कुजबुजलो, "माझ्याकडे पाकीट नाही." त्यावर ती म्हणाली, "आज बिना पाकिटाचा अनुभव घे." मग मी जीवनात भावना टाकून सुंदर अनुभव देऊ लागलो. मी तिला विचारले, "तू सुंदर अनुभव याआधी कधी घेतला आहेस का?" ती गप्प राहिली, पण तिच्या मौनातच उत्तर होते, "आम्ही दोघेही सुंदर अनुभव घेत होतो." तिने मला विचारले, "तू आधी कोणासोबत अनुभव घेतला आहेस का?" मी म्हणालो, "माझ्या एका मैत्रिणीसोबत 4 वेळा." ती आता अधिकच खोडकर झाली होती. काही वेळाने ती म्हणाली, "आता माझे होणार आहे." पण मी तिला तसेच धरून ठेवले आणि शेवटी मी पूर्ण अनुभव घेतला आणि आम्ही दोघेही थकल्यामुळे तिथेच पडून राहिलो. त्या रात्रीनंतर मला उमजले की ही केवळ अनुभव नव्हता. त्यामागे काहीतरी सखोल भावना, आपुलकी आणि एक अनामिक ओढ होती. सकाळचे 7 वाजले होते. खिडकीतून येणारी कवळी उन्हाची किरण सानिका मामीच्या चेहऱ्यावर नाचत होती. ती शांतपणे माझ्याकडे पाहत होती, पण त्या नजरेत काल रात्रीची ओढ नव्हती, तर काहीतरी वेगळंच होतं, एक प्रकारची जपलेली गुपित. मी उठलो. थोडा गोंधळलेलो होतो. "मामी, रात्री जे झालं ते." तिने तिच्या तोंडावर बोट ठेवलं. "जे झालं ते एक सुंदर स्वप्नासारखं होतं, ज्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू नको." तिने तिचा चष्मा लावला आणि ती पुन्हा एकदा तीच डॉक्टर सानिका झाली. पण जाता जाता तिने माझ्या कानात एक वाक्य पुटपुटलं, ज्याने माझ्या मनावर काटा आला. काही गोष्टी अनुभवापेक्षा मनाला जास्त जखमा देतात. "समीर, सांभाळून राहा." त्यानंतरचे काही दिवस विचित्र शांततेत गेले. मामी हॉस्पिटलला जाऊ लागली आणि मी घरात एकटाच असायचो. पण मला जाणवू लागलं की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे. घराबाहेर एक काळ्या रंगाची कार तासनतास उभी असायची. एके रात्री मामी हॉस्पिटलमधून उशिरा आली. तिचे कपडे विसटलेले होते आणि ती घाबरलेली होती. "काय झालं मामी?" मी विचारलं. तिने मला मिठी मारली आणि रडू लागली. "समीर, तो माझा पिछा सोडत नाही. विकास, माझा जुना मित्र, तो सायको आहे. त्याला वाटतं की मी फक्त त्याचीच आहे." मला राग आला. माझं मामीवर मन जडलं होतं. पण त्या रात्री जेव्हा मामी झोपली, तेव्हा त्यांच्या पर्समधून एक डायरी खाली पडली. कुतूहलापोटी मी ती उघडली आणि जे वाचलं त्याने माझे पाय थरथरू लागले. ज्या डायरीमध्ये सानिका मामी तिच्या मेडिकल कॉलेजमधील काही केसेसबद्दल लिहिलेलं होतं. पण त्या सामान्य केसेस नव्हत्या. ती अशा रुग्णावर उपचार करायची ज्यांना समाजाने नाकारलेलं होतं. त्यात एका पानावर माझंही नाव होतं, समीर, वय 23, सॉफ्ट टार्गेट. भावनिक गुंतवणूक करून त्याला आपल्या जाळ्यात ओढणं सोपे आहे. माझं डोकं चक्रावलं. काल रात्रीचा तो अनुभव, ती ओढ, हे सगळं काय एक प्लॅन होता? दुसऱ्या दिवशी शहरात एक बातमी पसरली. ज्या विकासबद्दल मामी बोलत होती त्याचा मृतदेह शहराबाहेरच्या एका निर्जन जागी सापडला होता. पोलिसांनी सांगितलं की हा एक प्रोफेशनल मर्डर आहे. कोणीतरी अत्यंत थंड डोक्याने त्याला संपवलं होतं. मी धावत मामीकडे गेलो. ती हॉस्पिटलच्या लॅबमध्ये काहीतरी प्रोग्राम करत होती. "मामी, विकासचा खून झालाय," मी ओरडलो. ती शांतपणे वळली. तिच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती, उलट एक हलकं स्मित होतं. "चांगलं झालं ना समीर, आता आपल्याला त्रास द्यायला कोणीच नाही. आता आपण कायमचे एकत्र राहू शकतो." तिने माझ्या हाताला स्पर्श केला, पण तो स्पर्श आता मला स्वर्गासारखा नाही, तर एखाद्या सापाच्या स्पर्शासारखा वाटत होता. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी घराची पाहणी करायचं ठरवलं. मामीच्या खोलीत गेल्यावर मला बेडच्या खाली एक इंजेक्शनचं रिकामं पाकिट सापडलं. ते एक औषध होतं जे माणसाला अर्ध्या वायूसारखं शांत करतं, पण त्याची जाणीव जिवंत ठेवतं. मला आठवलं, काल रात्री जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा तिने मला एक ज्यूस दिला होता. त्यानंतर मला खूप गुंगी आली होती. काय तिने माझ्यावरही प्रयोग केला होता? अचानक मागून आवाज आला, "समीर, खूप शोधाशोध करतोस तू." मी मागे वळून पाहिलं. सानिका मामी हातात एक सिरीज घेऊन उभी होती. तिचे डोळे आता ते प्रेमळ डोळे नव्हते, त्यात एक शिकाऱ्याची चमक होती. "तुला काय वाटलं समीर? तू मला आपल्या जाळ्यात ओढलंस?" "नाही, मी तुला निवडलं होतं. मला असा एक माणूस हवा होता जो माझ्या प्रत्येक गुन्ह्यात माझ्या सोबती असेल किंवा माझा बळी ठरेल. विकासने मला धोका दिला म्हणून मी त्याला संपवलं. आता पोलीस तुझा शोध घेतील, कारण विकासच्या खुनाच्या ठिकाणी
मी तुझे फिंगरप्रिंट आधीच पुरवले आहेत. माझं डोकं बंधीर झालं होतं. पण का मामी? मी तर तुझ्यावर प्रेम केलं होतं. ती हसली. तो हसण्याचा आवाज आजही माझ्या कानात घुमतोय. प्रेम ते फक्त एक केमिकलचा लोचा आहे समीर. मी एक डॉक्टर आहे. मला माहीत आहे मेंदूला कसं खेळवायचं. आता तू शांत झोपणार आहेस. तिने माझ्याकडे झेप घेतली. पण मी तिला ढकलून बाहेर पळालो. बाहेर खूप पाऊस पडत होता. मी अंधारात धावत होतो. रस्ते अनोळखी वाटत होते. मागे वळून पाहिलं तर त्या काळ्या कारच्या हेडलाईटचा प्रकाश माझ्यावर पडत होता. मी एका जुन्या इमारतीत लपलो. तिथे एक फोन होता. मी पोलिसांना फोन लावला. पण पलीकडून जो आवाज आला त्याने माझं हृदय थांबलं. समीर, पोलीस ठाण्यात फोन लावून काहीच उपयोग नाही. तिथेही माझेच लोक आहेत. तू आता जिथे आहेस तिथून बाहेर पडू नकोस. मी येते तुला घ्यायला. तो आवाज मामीचाच होता. पण तिने फोन कसा उचलला? मी खिडकीतून बाहेर पाहिलं. पोलीस गाडी आली होती. मला वाटलं मी वाचलो. मी धावत बाहेर गेलो. इन्स्पेक्टर खाली उतरले आणि त्यांनी मला विचारलं, समीर तू ठीक आहेस ना? डॉक्टर सानिका यांनी मला कळवलं की तुला मानसिक झटका आला आहे आणि तू घरातून पळाला आहेस. मी ओरडून त्यांना सांगायचा प्रयत्न केला. नाही, ती खुनी आहे. तिने विकासला मारलं आहे. इन्स्पेक्टर हसले आणि त्यांनी सानिका मामीकडे पाहिलं, जी कारमधून खाली उतरत होती. तिच्या हातात माझे मेडिकल रिपोर्ट्स होते, जे तिने रातोरात तयार केले होते. बघा इन्स्पेक्टर, ती म्हणाली, याची मानसिक स्थिती ठीक नाही आहे. याला उपचाराची गरज आहे. पोलिसांनी मला पकडलं आणि व्हॅनमध्ये टाकलं. जाता जाता सानिका मामीने माझ्या कानात शेवटचं वाक्य म्हटलं, तू म्हटला होतास ना, तू अनुभव घेतला आहेस. आता खरी मजा सुरू होईल. माझ्या खाजगी लॅबमध्ये तुझं स्वागत आहे समीर. आज मी एका बंद खोलीत आहे. पांढऱ्या भिंती आणि हातात साखळ्या. एके रात्री सानिका मामी नेहमीप्रमाणे इंजेक्शन घेऊन आली. पण त्यावेळी मी एक चाल खेळली होती. मी आदल्या दिवशी दिलेली गोळी गिळली नाही, तर जिभेखाली लपवून ठेवली होती. जेव्हा सानिका जवळ आली तेव्हा मी अचानक तिच्या हातातील सिरीज ढकलली आणि तिला भिंतीला दाबले. मामी, तुझे सगळे खेळ संपले आहेत. मी रागाने ओरडलो. सानिका हसली, पण त्या हसण्यात यावेळी भीती होती. समीर, तू इथून बाहेर पडू शकत नाहीस. बाहेर पोलीस आहेत. पोलीस नाहीत, तुझे पाळीव गुंड आहेत. हे मला माहिती आहे, मी म्हणालो. मी तिच्या खिशातून तिचा फोन काढून घेतला. मी पाहिलं की सानिकाने विकासचा मृत्यूचा जो पुरावा व्हिडिओ स्वतःच्या फोनमध्ये लपवून ठेवला होता, तो तिने चुकून डिलीट केला नव्हता. ती तो व्हिडिओ वापरून कोणाला तरी आरी आणत होती. मी तो व्हिडिओ तातडीने एका क्लाउड स्टोअरवर अपलोड केला आणि थेट शहराच्या पोलीस आयुक्तांना ईमेल केला. त्याचवेळी खिडकीचा दरवाजा जोरात उघडला गेला. सानिकाचे 2 गुंड आत आले. मी सानिकाला ढाल म्हणून वापरले. बाजूला व्हा, नाही तर हिला जिवंत सोडणार नाही. मी धडकाळी फोडली. धडपडत मी त्या लॅबच्या बाहेर पडलो. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. मी सानिकाला एका बाजूला ढकलले आणि जंगलाच्या दिशेने धाव घेतली. मागे गोळ्याचे आवाज येत होते, पण मी थांबलो नाही. काही तासानंतर सकाळी पोलीस आयुक्ताच्या आदेशानुसार त्या खाजगी लॅबवर धाड पडली. मी पाठवलेला पुरावा इतका भक्कम होता की सानिकाचे वरपर्यंत असलेले हातसुद्धा तिचा वाचवू शकले नाहीत. विकासचा खून सानिकाने केला होता, कारण तो तिच्या बेकायदेशीर मानवी प्रयोगाबद्दल पोलिसांना सांगणार होता. मला तिने केवळ एक बळीचा बकरा म्हणून निवडले होते, जेणेकरून खुनाचा आळ माझ्यावर येईल आणि तिचे प्रयोग सुरू राहतील. आज 2 वर्षानंतर मी त्या धक्क्यातून सावरलो आहे. आता सानिका जेलमध्ये तिच्या कर्माची शिक्षा भोगते. पण आजही जेव्हा पाऊस पडतो किंवा एखादा चष्मा लावलेली सुंदर स्त्रीची सावली दिसते, तेव्हा माझ्या मनावर काटा येतो. मी शिकलेला धडा एकच होता, प्रत्येक सुंदर चेहरा निर्मळ नसतो आणि प्रत्येक जवळचा स्पर्श प्रेमाचा नसतो. काही नाते केवळ जाळे असतात, ज्यात अडकल्यावर बाहेर पडणे अशक्य असते. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया मला खूप महत्त्वाच्या आहेत, कारण यावरूनच मला समजतं की पुढच्या कथामध्ये अजून काय सुधारणा करायच्या. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी अशाच रोज कथा तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.